श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अहो स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. त्याच्यानंतर स्वतःच्या आत्मविश्वासावरती विश्वास ठेवा. त्यानंतर नक्कीच माझ्यावरती विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. आज आपल्या बरेच अपेक्षा आहेत. आज आपल्या बरेच अशा अपूर्ण इच्छा आहेत, ज्या इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे. ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण रोज तडमडतोय. ज्या इच्छा, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आपण रडतोय, झगडतोय, लढतोय, मेहनत करतोय. आज नक्कीच देवासमोर हात पसरतोय. आज नक्कीच आपल्या मनामध्ये काही गोष्टी तळमळत असतील. आज नक्कीच आपल्या मनामध्ये काही गोष्टी आपल्याला वारंवार त्रास देत असतील. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी विचारांनी आणि स्वामींच्या शब्दांनी पूर्ण आयुष्य बदलून जाते. स्वामी विचारांनी आणि स्वामींच्या शब्दांनी पूर्ण आयुष्य बदलून जाते. तुझी इच्छा तर तुझी 100% पूर्ण होणारच. तुझ्या मनातील इच्छा तर 100% पूर्ण होणारच. पण ज्या गोष्टीचा तू विचार सुद्धा केला नाहीस, ते आनंद सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये येणार. जर तू स्वामींचे विचार तुझ्या मनी ध्यानी ठेवत आहेस, जर तू स्वामींचे विचार तुझ्या मनी ध्यानी ठेवत असशील तर आजचे हे स्वामींचे विचार नक्कीच तुला बरेच महत्त्वाचे मुद्दे समजवून जाणार. आजचे हे स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायचं कसं हे समजवून जाणार. तू फक्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की आजच्या या स्वामी विचारातून तुला नक्कीच संपूर्ण आयुष्य समजून जाणार आहे. कारण नक्कीच आजच्या या स्वामींच्या शब्दातून तुला नक्कीच हे संपूर्ण आयुष्य समजून जाणार आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये, या मतलबी काळामध्ये, या मोहमायेच्या दुनियेमध्ये माणसाने कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी न कराव्यात. आज प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींचा अनुभव विचारा. आज जाऊन प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींचा अनुभव विचारा. त्या अक्कलकोटामध्ये जाऊन स्वामींनी सांगितलेले शब्द विचारा. स्वामींचे प्रत्येक शब्द हे तुझ्या हितासाठी आणि तुझ्या चांगल्यासाठीच असते. तर आज नक्कीच स्वामींसाठी थोडासा वेळ काढ. कारण की थोड्याशा वेळेमध्येच तुला संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद या स्वामींच्या शब्दांमध्ये आहेत. फक्त ज्या गोष्टी ऐकतोस त्या गोष्टी मनापासून ऐक आणि नक्कीच फरक बघ. तुला येणाऱ्या वेळेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये 100% जाणवणार. तर स्वामींच्या त्या अनमोल विचारांकडे वळण्यापूर्वी आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. या कर्मभूमीवरती माणसासाठी काय महत्वाचं आहे, ते म्हणजे सर्वप्रथम माणुसकी. त्यानंतर तुझे कर्म, तुझे कृत्य, तुझे विचार, तुझी वागणूक, या गोष्टी आपल्या आयुष्य 100% ठरवतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये तोच व्यक्ती भाग्यवंत ठरतो जो आपला आनंद सुद्धा वाटण्याची ताकद ठेवतो, जो आपला चांगली वेळ सुद्धा वाटण्याची ताकद ठेवतो. नक्कीच वाईट वेळ आपण लोकांपर्यंत सांगतो की माझ्या आयुष्यात हे घडलं, माझ्या आयुष्यात ते घडलं, मला या गोष्टीचा त्रास आहे, मला त्या गोष्टीचा त्रास आहे. पण चांगल्या वेळेमध्ये आपण कोणाला मदत करण्याची क्षमता सुद्धा ठेवत असू ना, तर नक्कीच या कलियुगामध्ये 100% भाग्यवंत ठरण्याचे काम तू करत आहेस. तर हा महत्त्वाचा मुद्दा आणि हा महत्त्वाचा टप्पा तुला का सांगत आहे, ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. सध्याच्या वेळेतील ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत, काही लोकांच्या पुढे पाठी कुणीच नाही, काही लोकांच्या पुढे पाठी बघणारा सुद्धा कुणी नाही. आज वेळ निकाल खराब असल्यामुळे त्यांना एका वेळचं जेवण सुद्धा लोकांसमोर हात पसरून मागावं लागतं. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, अशी लोक आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या गाव ठिकाणी आपल्याला अशी नक्कीच लोक पाहायला मिळतात. छोट्या आदिवासी वाड्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळा अशी लोक पाहायला मिळतात, ज्या लोकांची परिस्थिती पाहून सुद्धा
सुद्धा अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांचा विचार करणार कोण, आज त्या लोकांच्या मदतीसाठी धावणार कोण, आज त्या लोकांच्या मदतीसाठी धावणार कोण. कारण की आज स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. आज कमीत कमी आपण स्वतः करून कसे ना कसे तरी आपण आपले आयुष्य ढकलू शकतो. पण आज त्या लोकांची वेळ परिस्थिती खराब असल्यामुळे ते लोक काहीच करू शकत नाही. तर या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला या गोष्टीला सुचिता पाटील, त्यानंतर आम्हाला रुपाली पडले, प्रशांत पाटील, मदन लाड आणि नक्कीच या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामीसुद्धा या गोष्टी ऐकतील कारण की आज या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये तर सध्याच्या काळामध्ये सुद्धा कोणी करत नाही. कारण की आज प्रत्येक माणूस आज आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी कष्ट करण्यात, काही ना काहीतरी मेहनत करण्यामध्ये व्यस्त झालेला आहे. पण आज प्रत्येक स्वामी भक्तांसमोर हीच एक विनंती असेल, की आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर त्यांना एक मोठीशी मदत होऊ शकते. आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांना एक मोठीशी मदत होऊ शकते. आपण आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक लोकांना मदत केली पाहिजे. तर नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला सुद्धा एकदा मदत करून बघ. आणि या गोष्टीला मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला. या मुद्द्याला मोजून काही लोक मदत सुद्धा करतात, वारंवार करतात, तर त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि नक्कीच येणाऱ्या वेळेस सुद्धा या गोष्टीला मदत करत राहा. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी माणुसकी हेच तुझं भविष्य ठरवणार. आणि नक्कीच प्रत्येक दानातील सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. आणि आज या अन्नदानाला तुझं योगदान मिळणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर एक शेवटची विनंती हीच असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. महत्त्वाचा टप्पा तर तुला समजवला, महत्त्वाचा मुद्दा तर तुला समजवला. पण या आयुष्यामध्ये माणसाने नक्की कोणत्या दृष्टिकोनाने आपले आयुष्य चालवायला हवे, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये माणसाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हवेत. आज प्रत्येक स्वामी भक्त हाच प्रश्न स्वामींसमोर विचारतो की मी आज सगळ्यांचं चांगलं करतोय, मी चांगले विचार करतोय, चांगले कृत्य करतोय, तुमचे स्वामींचे संदेश सुद्धा ऐकतोय आणि नक्कीच स्वामींची भक्ती ही मनापासून करतोय. पण आज माझ्या आयुष्यामध्ये वाईट का घडतंय? तर नक्कीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळून जाणार आहे. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की क्षणोक्षणी स्वामींचे विचार हे तुला आशीर्वाद देणार. प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक शब्दातून स्वामी नक्कीच चमत्कार घडवणार. आज स्वामींची लीला पहा, कारण की या मोहमायेच्या दुनियेमध्ये तुला कधी मोहमायेमध्ये अडकू देणार नाहीत स्वामी. जर तू स्वामींचे विचार मनापासून ऐकलेस तर या मोहाच्या दुनियेमध्ये कधी मोहामध्ये पडू देणार नाही स्वामी. आणि या मायावी दुनियेमध्ये, या मायेच्या दुनियेमध्ये नक्कीच तुला प्रत्येक गोष्ट ही अगोदरच समजून येईल. म्हणून स्वामींना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव.
कारण की स्वतः स्वामी म्हणतात, या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे. तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना तर नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार. आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट वेळेमध्ये, प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधीसुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं. वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगायचं असेल तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे, जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत आज ज्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील ज्या वेळेस ती योग्य ती वेळ आली. त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील. फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही. तर तू उदास होऊ नकोस, कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत
असेल, पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनासी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे, त्याचा फक्त एकच अर्थ आहे की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत. त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालली, त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालली. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखा आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये
अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील. तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे, तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर. कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाहीयेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाहीयेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाहीयेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे. कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची
भीक मागण्याची वेळ येणार नाही, कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक, स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक. कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा, सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य, तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल. आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे, तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझे आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा. पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही. आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे.
परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा, आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल, आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार.
आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे, या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केलं आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो, आणि नक्कीच माझ्या सोबत राहा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो. माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या तर या वेळेपासून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतीलच देतील. पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते? नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका, दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका.
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल, तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही, आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे, ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय, या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस, तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत, आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे, वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील, तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत, त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो, कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत, तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही, आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही, कठीण वेळेची किंमत आपल्याला लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना, तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ, त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता या पुढील सांगणार आहेत ते गोष्टी चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे, त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक, भाग्यवंत 100% ठरशील, भाग्यवंत 100% ठरशील. त्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ.
वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल. तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे. उद्या चुकलास, तुला मान्य आहे. परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणी तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे. म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातून पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर हे ज्या गोष्टी आपण वारंवार करतो त्याच गोष्टी परमेश्वर पाहत असतो. आपलं हे आयुष्य एक मोहमाया आहे. आपले आयुष्य हे एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. सर्वप्रथम या जीवनामध्ये सर्व काही मोहमाया आहे. धन, पैसा, लोभ, त्यानंतर सर्व काही मोहमाया आहे. फक्त परमेश्वर एवढा पाहतो की कोणता माणूस चांगला आहे, कोणता माणूस चांगला नाही. जर या जीवनामध्ये माणुसकी जपलात, जर या आयुष्यामध्ये माणुसकी जपलात, तर आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. हे स्वतः मी लिहून देतो. कारण
कारण की जो व्यक्ती चांगलं करतो त्या व्यक्तीसोबत चांगलंच होतं. फक्त ज्या व्यक्ती चांगलं करतो पण त्याच्या आयुष्यामध्ये अजून सुद्धा वाईट घडत असेल तर फक्त एवढेच विचार करा की माझी परीक्षा चालू आहे, माझी जी ही वेळ आहे ती वेळ खराब आहे. कारण की स्वामींना वेळ बदलण्यास वेळ लागत नाही, स्वामींना चमत्कार करण्यास वेळ लागत नाही. स्वामी फक्त पारख करत असतात की कोणता व्यक्ती बरोबर आहे, कोणता माणूस बरोबर आहे, कोणता माणूस त्या लायकीचा आहे जो माणूस सुखी राहू शकतो. जर तुम्ही सर्व काही नीट केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ह्याच गोष्टी आहेत: कर्म, त्यानंतर तुमचे कृत्य, तुमचे विचार आणि त्यानंतर तुमच्यातील संयमता आणि त्यानंतर तुमच्यातील मेहनत. जर तुमच्यात चांगली मेहनत करण्याची कष्टाळूपणा असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. जर तुमच्यामध्ये संयमता असेल, जर तुमच्यामध्ये वाट पाहण्याची शक्ती असेल, जर तुम्ही सर्व काही सहन करू शकता तर आयुष्यामध्ये कधी रडण्याची वेळ येणार नाही. जर तुमच्यामध्ये सर्व काही अशा गोष्टी असतील ज्या गोष्टी तुम्ही करताय, जर तुमच्यामध्ये चांगले कर्म असतील तर तुमच्यासोबत कधी वाईट घडणार नाही. जर तुमचे चांगले विचार असतील तर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करणार नाही. या सर्व गोष्टी समजून घ्या. या सर्व गोष्टी एक मोहमाया आहेत. परमेश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराच्या सानिध्यात राहा, ईश्वराची भक्ती करा, परमेश्वराची भक्ती करा. कधी कोणत्या प्रकारचे दुःख अडचणी आयुष्यात येणार नाही, ही गोष्ट मी सांगतो. कारण की स्वतः स्वामींनी एवढे मोठे मोठे चमत्कार घडून आणले आहेत. स्वतः स्वामी प्रत्यक्षात अक्कलकोटात आलेले आणि अक्कलकोटामध्ये येऊन बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडून गेले. आंधळ्याला डोळे दिले, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चालायला दिला, मृत माणसाच्या आयुष्यामध्ये, मृत माणसाच्या देहामध्ये त्यांनी जीवन दान दिला. एवढे मोठे मोठे चमत्कार स्वतः स्वामींनी माणसांसमोर घडून आणले. तेव्हा जे स्वामींचे भक्त झाले त्या भक्तांचा विश्वास आजपर्यंत स्वामींवरती कमी झाला नाही आणि अजूनपर्यंत स्वामी मोठे मोठे चमत्कार घडून आणतात. कारण की स्वतः स्वामी जाताना म्हणालेले की नक्कीच मी तुमच्या सोबत आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सोबत आहे, तू फक्त माझी आठवण काढ. मनापासून स्वामींना आवाज देशील, स्वामी तुझ्या सोबत राहतील. मनापासून स्वामींना पुकारशील, स्वामी तुझ्या सोबत येतील. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी सोबत येतील. स्वामींवरती विश्वास शेवटपर्यंत ठेव. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तांचा विश्वास स्वामींनी तुटून दिलेला नाही. तू फक्त वेळेची वाट पहा, तू तुझ्या प्रत्यक्ष वेळेची वाट पहा, त्यानंतर बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडून येतो. प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो, एक कालावधी लागतो. त्या कालावधीनंतर सर्व काही बदलून जातं. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख असेल, आज तुला अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच सांगेन, जर तुझ्या आयुष्यामध्ये सुख असतील, तुझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख जास्त प्रमाणात आले नाही, आज तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही नीट आहे, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की वाईट वेळेमध्ये काय असतं. वाईट वेळेमध्ये आपल्याला सर्व काही सोसावं लागतं आणि चांगल्या वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टीचा माज येऊ शकतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे दोन गोष्टी आहेत ज्या गोष्टी मनुष्याला बर्बाद करून टाकतात, ते म्हणजे लोभ आणि त्यानंतर आपल्याला त्या आयुष्यामध्ये कधीही लोभ करायचा नाही आहे. जर या आयुष्यामध्ये जर तुम्ही लोभ केलात, त्या आयुष्यानंतर तुम्ही स्वार्थीपणा केलात, या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकतील. स्वार्थीपणा आणि लोभ. जर तुम्ही आयुष्यामध्ये हावभाव केलात, एखाद्या गोष्टीची जास्त हावभाव केलात, पैशांची जास्त हावभाव केलात, त्यानंतर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्वार्थासाठी जगलात की माझं होऊ दे चांगलं, ह्याचं काही नाही, त्याचं नको होऊ दे चांगलं, माझं सर्व काही चांगलं होऊ दे, या दोन गोष्टींसाठी जर तुम्ही आयुष्य जगत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर बर्बादी लागू शकते. तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच दुःख येतील. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. स्वामींचे हेच जे विचार आहेत ते विचार मनुष्याला भाग्यवंत ठरवतात. हे चांगले चांगले विचार जर तुम्ही रोज ऐकलात तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. तर चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती सुद्धा नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्णाचे ठरून जाणार आहेत. आता यापुढील स्वामीं संदेश, यापुढील स्वामींचे विचार हे तुला पुन्हा भाग्यवंत ठरवतील. इथून फक्त 15 ते 20 मिनिटं ऐकून बघ, त्यातच बघ तुला किती फरक जाणवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेलं आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत
लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. जर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना, तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्याच घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. तू विश्वास ठेवतोस ना मनापासून, तू विश्वास ठेवतोस ना मनापासून. तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी, जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार स्वामी. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मोठा अधिकार, संपत्ती आणि या गोष्टी आपल्याला मोहमायेकडे वळून नेतात. पण जे लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून
मोहमायेपासून दूर आहेत, जी लोक या कलियुगामध्ये मोहमायेपासून दूर आहेत, ती लोक नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी आनंदी आहेत. नक्कीच या जीवनामध्ये काही ना काहीतरी करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबासोबत नक्कीच सुखरूप हे जीवन जगत आहेत. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जर मोहमायेमध्ये अडकत असशील, तर ती मोहमाया कुठे ना कुठेतरी तुझ्या सुखाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या कुटुंबाचा अंत करते, कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यातील तुझ्या आनंदाचा अंत करते आणि नक्कीच माणूस स्वतःच्या बर्बादीचा स्वतःच कारण बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपली वागणूक, आपले विचार, आपले कृत्य आपले भविष्य ठरवतात. तर त्याचप्रमाणे नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेव. आज जर तुझ्याकडून चुका घडल्या असतील तर त्या चुका सुधारण्याचा सुद्धा संधी स्वतः स्वामी देतात. त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा स्वतः स्वामी देतात. ती संधी कधी सोडू नकोस. ती संधी काय असते? ती म्हणजे वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये किंवा एखाद्याला जर आपल्याला मदत करण्याची संधी मिळते तर ती संधी कधी सोडू नकोस, ती संधी कधी सोडू नकोस. कारण की या जीवनामध्ये नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द बरंच काही शिकवून जातात. मनापासून ऐकतोय तर एकदा शेवटपर्यंत पुन्हा ऐकून बघ, एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की हे विचार अनमोल आहेत, हे शब्द अनमोल आहेत. स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार, तुला काही ना काहीतरी शिकवूनच जाणार. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तो आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का.
आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, स्वामी नक्कीच सांगतात. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. या कलियुगामध्ये स्वतःला बघायचं आहे, पण त्यातल्या त्यात स्वार्थीपणा दूर करायचा आहे, लोभीपणा दूर करायचा आहे. माणसाचे आयुष्य काही शब्दांमध्ये सांगेन, माणसाचे आयुष्य काही विचारांमध्ये सांगेन. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वतः स्वामी म्हणतात सगळं सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्वाचं आहे. देवाने प्रत्येकाला सुंदर बनवलेला आहे. या शब्दांमध्ये एक अर्थपूर्ण भरपूर महत्वाचा मुद्दा लपलेला आहे, तो म्हणजे तुझा दृष्टिकोन किती महत्वाचा आहे या जीवनामध्ये. या वाक्यातून तुला समजून जाणार आहे. कारण की नेहमी स्वतः स्वामी सांगतात एखाद्या चांगल्या गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन आणि एखाद्या वाईट गोष्टीमध्ये चांगली गोष्ट बघण्याचा दृष्टिकोन हाच तर महत्वाचा असतो. वाईट गोष्टीमधून सुद्धा कोणती तरी चांगली गोष्ट शोधून काढणारा व्यक्ती हा चांगल्या दृष्टिकोनाचा असतो. पण नक्कीच जर वाईट गोष्टीला जर तुम्ही पण तुमच्या मनात वाईट गोष्टीनेच धरत असाल तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला बर्बादीच्या मार्गावरती नेऊ शकते. सर्वात मोठा मुद्दा आहे, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या थोड्या वेळेमध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये हा मुद्दा तुला पूर्णपणे समजावून देणार आहे. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे. पण नक्कीच तुला या जीवनामध्ये स्वतः स्वामी म्हणतात स्वतःच्या गरिबीची कधी लाज वाटू देऊ नका. कारण पैसे कमी असतील तरी आपल्या आई वडिलांचे कष्ट कधीच कमी नसतात, आपले कष्ट कधीच कमी नसतात. स्वतःच्या कष्टांची किंमत करा. आज बरीच लोक अशी आहेत या कलियुगामध्ये, बरीच अशी आपली पोरं बाळं अशी आहेत की ज्यांना आज आपल्या परिस्थितीची लाज वाटते, आज आपल्या वेळेची लाज वाटते. पण नक्कीच कधीच या जीवनामध्ये लाज वाटून देऊ नकोस. कारण की या जीवनामध्ये आपण जे कष्ट करतो त्या कष्टांना पहिले स्वतः किंमत द्यायला हवी. कारण की त्या कष्टांना किंमत दिल्याशिवाय त्या कष्टांचं काहीच अर्थ राहत नाही. नक्कीच तुला सांगेन या जीवनामध्ये स्वामींच्या शब्दांमुळे प्रत्येक गोष्ट ही सोपी होऊन जाणार आहे. स्वामींच्या विचारांमुळे प्रत्येक गोष्ट ही तुझ्यासाठी समजूतदारपणे तू समजून घेणार आहेस. फक्त स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की या शब्दांमध्ये मोठे मोठे रहस्य लपलेले आहे. आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते. म्हणजे या जीवनामध्ये आपल्याला असं वाटत असेल की आज आपल्याला हे करायलाच हवं, हे चांगलं आहे, पण नशिबाने त्या गोष्टी आपल्यासोबत घडत नाही. तेव्हा आपण स्वतःला कोसतो, तेव्हा आपण स्वतःला शिव्या घालतो की आपण का केलं नाही, आज आपल्याकडे वेळ होती. तर नक्कीच त्यावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी अशा घडतात ज्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठी असतात, आपल्या हितासाठी असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सर्व काही स्वामी घडवत आहेत. जे काही होणार आहे, जे काही नाही होणार, जे काही घडत आहे, जे काही सुखाचं घडत आहे,
जे काही दुःखाचं घडत आहे ते आपल्या हितासाठी आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याची किंमत कळेल. जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख झाला असेल, जर आज तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःखद घटना झाली असेल, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ती दुःखद घटना होण्यापाठी पण एक महत्त्वाचं रहस्य असतं. कारण की नक्कीच या जीवनामध्ये जे काही घडतं ते स्वतः स्वामी घडवतात. आपल्याला त्या काळासाठी त्या गोष्टी खूप दुखावतात, आपल्याला त्या काळासाठी त्या गोष्टी खूप दुखावतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, येणाऱ्या वेळेमध्ये त्याच गोष्टी एक मोठा अनुभव देऊन जातात. त्याच गोष्टी या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. नक्कीच आणि नक्कीच स्वतः स्वामी म्हणतात, जर जीव लावणारी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवस सुद्धा चांगले होऊन जातात. पण नक्कीच या जीवनामध्ये कोणीच जर तुमच्यावरती जीव लावत नसेल तर हा विचार कधी करू नकोस की तुझ्यासोबत कोणी नाही, की तुझ्या पाठीशी कोणी नाही. स्वामी सर्वात जास्त जीव तुझ्यावर लावतात. तू फक्त स्वामींचे नाव रोज घे, तू फक्त स्वामींचे नाव रोज घे. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी राहतील. आणि स्वतः स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. तुमच्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. कारण की नेहमी या दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये कपटी लोकांचा जास्त प्रवास असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्या वाईटावर टपलेल्या लोकांचा जाम प्रवास असतो. आणि नक्कीच तीच लोक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जाम दुःख देतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणूस ओळखायला शिक. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास तर ती तुझी सर्वात मोठी कला झाली. आणि ती कला तुला मरेपर्यंत तुझी कधी साथ सोडणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की या कलियुगामध्ये जो व्यक्ती ओळखायला शिकला, जो माणूस ओळखायला शिकला, त्याच्या आयुष्यामध्ये बरेच संकट टळून जातात. कारण की हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस स्वतःचे चांगल्यासाठीच पाहणार, स्वतःचं चांगलं बघण्यासाठीच जगणार. आणि प्रत्येकाचं जर चांगलं होत असेल तर त्या गोष्टीमध्ये स्वतःचं सुद्धा चांगलं कसं होईल या गोष्टी माणूस स्वतः करतो. आणि नक्कीच आपलं चांगलं होत असेल, दुसऱ्याचं वाईट होत असेल तर नक्कीच त्याचं वाईट होऊ दे पण माझं चांगलं होऊ दे. हे कधी बुद्धिमत्ता तुझ्या मनात सुद्धा ठेवू नकोस. असे विचार तुझ्या मनात सुद्धा कधी आणू नकोस. कारण की हे सर्वात मोठे पाप आहे. जर आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये दुःख असेल ना तर ते सगळ्यात वाईट कर्म आहे. आणि ते कर्म आपल्याला कायम रडवत राहणार आहे. तर स्वामींच्या विचारामध्ये हीच शक्ती आहे, स्वामींच्या शब्दांमध्ये हीच शक्ती आहे जे की तुला कधीच हरू देणार नाही. आणि तुम्ही मागील तुमचा भूतकाळ जाऊन सुधारू शकत नाही, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ कधी सुधारू शकत नाही. पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सध्याच्या वेळेमध्ये जेवढं काही घडलेलं आहे, जे काही घडून गेलेलं आहे त्याचा विचार आता जास्त करू नकोस, त्याचा विचार आता करू नकोस. आत्ताच्या वेळेचा विचार कर, चालत्या वेळेचा विचार कर आणि येणाऱ्या दिवसांचा विचार कर. त्या प्रकारे मेहनत कर. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जे काही घडलेलं असतं ती गोष्ट आपल्याला अनुभव देऊन जाते. आणि जे काही घडवायचं असतं ते सर्व काही आपल्या मेहनतीवरती अवलंबून असतो. आणि नक्कीच तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच या जीवनामध्ये यशस्वी ठरवेल. तर स्वामींच्या विचारामध्ये खूप सारी शक्ती लपलेली आहे, स्वामींच्या विचारांमध्ये खूप सारी भक्ती लपलेली आहे. पण आज चुकून ही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ.